त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं असेल. नमस्कार, माझे नाव रेश्मा राकेश प्रजापती. मी म्हणजे तुमचे सगळ्यांचे खूप आभार मानते की तुम्ही मला हे कार्यक्रमामध्ये येण्याची परवानगी दिली, कारण की आम्ही जेव्हा शेवटी गेलो होतो तेव्हा आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही परत या शाळेत येईल, पण आज खूप भारी वाटतं की आम्ही परत या शाळेत आलो आणि ते पण एवढ्या भारी कार्यक्रमात जिथं एक पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे. आणि ते पुस्तक म्हणजे मी जास्त वाचलं नाही, पण जेवढं पण वाचलं त्यात खूप भारी आहे. आणि त्या पुस्तकाच्या नावावरूनच आपल्याला कळतं की ते पुस्तकाच्या आतमध्ये काय असेल, कारण की ते पुस्तकाचं नाव आहे शब्दांशी जोडले नाते. म्हणजे आपल्याला मनाचं ना शब्दांशी कशी नाते जोडावी हे कळतं त्यात. म्हणून मी सगळ्यांना एवढं सांगते की हे पुस्तक खूप चांगलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी हे पुस्तक वाचावे, कारण की आजच्या या जगात बघितलं तर सगळेजण मोबाईलच्या दुनियेत गुंगलेले आहेत. तर मग आपल्याला कळत नाही, लोक हे पुस्तकाकडे बघतच नाही, मग ते अभ्यासच असो किंवा बाहेरचं तर विसरूनच जावं. म्हणून मी म्हणते त्या मोबाईलच्या दुनियेतून थोडं बाहेर या आणि असले पुस्तकं वाचा. हे पुस्तक खरंच खूप चांगलं आहे आणि याची प्रस्तावना, याच्यातील एक एक विषय खूप चांगले आहेत आणि त्यातला एक एक शब्द हा अत्यंत मनापासून आणि खूप चांगल्या प्रकारे लिहिला आहे. तर मी सगळ्यांना विनंती करते तुम्ही नक्कीच ही पुस्तक वाचा. याचबरोबर अनेक पुस्तकं आहेत, तर प्रत्येक पुस्तक तुम्ही वाचा आणि त्याचं मनन चिंतन सगळं करा. आणि शेवटी एवढंच म्हणते की जिथं तुम्ही पुस्तकं वाचताना तिथंच तुम्ही समोर जाता, कारण की मोबाईलच्या दुनियेत तुम्हाला सगळं ऐकलं मिळतं, पण पुस्तक वाचताना तेव्हा तुमचे विचार वाढतात, तुमचे विचार चांगले होतात आणि तुम्ही स्वतः, मी असं म्हणते, जेव्हा तुम्ही पुस्तक वाचणार ना तेव्हा तुम्ही स्वतः एक दिवस एक लेखक, एक कवी आणि काहीतरी बनवू शकता. म्हणून पुस्तकं वाचा. धन्यवाद.